नाशिक त्र्यंबकेश्वर पिंपळगाव येथे रस्ता पूर्णपणे पाण्याने वाहून गेल्याने वाहतूक सेवा बंद झाली आहे. बेलगाव ढगा विल्होळी मार्ग या गावाजवळ पाणी साचल्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनधारकांना काही काळ वाहतूक बंद ठेवावी लागली आहे. या ठिकाणी पुलावरून पूर्णपणे पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांनी या ठिकाणी प्रवेश बंद असल्याची माहिती दिली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळगाव येथे रस्त्यावरील पूल हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. त्यामुळे बेलगाव ढगा सारोळ तसेच इतरही पर्यायी मार्गांची वाहतूक पुलावरून बंद करण्यात आली. ग्रामस्थ अर्जुन एकनाथ ससाने इथे पुलावरती खूप पाणी जोरदार आहे आणि इथं म्हणजे प्रवास सुद्धा बंद आहे. त्याच्यामुळं आज हा रस्ता कुठं जातो दादा? हा रस्ता बेलगाव ढगा ते विल्लोळी सारोळ परत MIDC चुंचाळे म्हणजे 4-5 ठिकाणी हा रस्ता जातो. हा रस्ता पूर्णपणे बंद आहे आणि पुढे पण विल्लोळीच्या सारोळच्या पुलावरती पुलाचं काम चालू आहे आणि तिथे पण पूर आहे. त्याच्यामुळे आज ग्रामस्थ पूर्ण रस्ता बंद असल्यामुळे कामावरती आज जाऊ शकत नाही. शाळेला पण सुट्टी आहे आणि पुलावरती खूप कम से कम 5-6 फूट पाणी पुलावरती. ठीक आहे रवी काय 2 रात्री. स्टार 24 फास्ट न्यूज साठी रवींद्र माळेकर, त्र्यंबकेश्वर.